बोला लेकरा बाळाची हाल चालली तिची दोन खायला सुद्धा भेटत नाही थोडं पैसे मिळाले असतील तर मदत झाली असते तिची अरे सुकाळीच्या तुझं आधीच कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे भाई चल निघ माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काही कमी व्हायची नाही ती पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आज जेव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला म्या तरी काय करू माझे बहीण म्या मित्रा नाही गे तर आपल्या मुलाबाळांचे माझ्या म्हाताऱ्याचे तुझे आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही तुम्ही तयार आहे तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते सरकार शेपूट हलवून हलवून म्हैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही कोरड्या बळावाने कपाळ असणाऱ्या बायका बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार गावाकडे कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो अन्यायाची जाणीवच झाली नसती देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत गोचिडासारखे चिटकून बसले 7-12ला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार आभाळ वाटेल सावध राहिलं दुष्काळाचं कोप ढंकत चाललं आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेले देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघायचं खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज अजून अंत पावला का सरकार शेताचा मसरवाटा झालेला आहे ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जाळतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावाला सुद्धा पाळतो आम्ही आता तरी विचार करा नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नाही समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्याने शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माझी अपेक्षा